2014 ते 2019 हा एक काळ होता आणि मध्ये कोविड आला आणि कोविड नंतर एक वेगळा काळ होता. त्या काळामध्ये खूप कमी बिझनेसेस फ्लरिश झाले. ओके. पण 2020 नंतर अचानक खूप बिझनेसेस फ्लरिश झाले आणि तेवढ्याच स्पीडने ते कमी पण झाले. असं का झालं मार्केटमध्ये? काय आहे ना की कोविडच्या आधी जसं म्हणाल तसं थोडं थोडं सुरुवात झाली होती, 14 पासून झाली, आणि कोविडमध्ये लोक घरी बसून होते, म्हणजे वेळ मिळाला, आता टेक्नॉलॉजी आली सगळ्या वेळी. त्यामुळे सगळ्या एंटरप्रेनरला एक झालं की अरे मी प्रत्येक जण असं वाटायला लागलं की मी घरून बिझनेस सुरू करू शकतो, माझ्याकडे ही आयडिया आहे, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, मी ते करू शकतो, म्हणून त्यांनी बिझनेस सुरू केले. पण सगळ्यात ड्रॉबॅक काय माहितीये का, एंटरप्रेनरनी किंवा कुठल्याही बिझनेसमॅननी एज्युकेशन पण घेतलं पाहिजे त्याच्याबरोबर. अगेन मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला डॉक्टर बनायचं तर तुम्ही 7 वर्ष पहिले एज्युकेशन घेता, त्याच्यानंतर 2-3 वर्ष प्रॅक्टिस करता, इंटर्नशिप करावी लागते, त्यानंतर 10-1 वर्षानंतर तो डॉक्टर जरा दिसायला लागतो. बिझनेसमध्ये आपण कुठे एज्युकेशन घेतलेलं आहे? फक्त कुणाचं तरी ऑब्झर्व केलं, म्हणजे एखादा मित्र करतो किंवा काका मामा कुठेतरी करत असतात, दुरून बघितलेलं असतं. मला सांग, एखादा तुला हिरो आवडतो आणि तू पिक्चर बघून बघून ऍक्टिंग किती शिकशील की अरे तो असा करतो, तो असा करतो. इव्हन त्याने ऍक्टिंग करताना त्याच्या मागे भरपूर सारं एज्युकेशन घेतलेलं असतं, ट्रेनिंग घेतलेलं असतं, बऱ्याच मेंटरला फॉलो केलेलं असतं. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते, एज्युकेशन तुम्ही 20% तुमचे पैसे एज्युकेशन वरती खर्च केले पाहिजे. आपण काय करतो माहितीये का विक्रम, इथून खाली भरपूर पैसे करतो, ब्रँडेड कपडे घालणे, छान वॉचेस, अंगठ्या, आम्ही बायका ज्वेलरी सगळं करू, पण इथून वरती खर्च नाही करत. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे.